नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओम भूतकर यांनी गुपचूप लग्न बंधनात अटकलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। ओम भूतकर यांना आपण राव रंबा तुंबाची मंजुला या चित्रपटामध्ये पाहिलेले आहे आणि आता ह्यांनी गुपचूप विवाह बंधनात अटकलेले आहे। त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ते फोटो त्यांनी त्यांच्या अकाउंटवर न टाकता त्याचे मित्रांनी हे फोटो शेअर केलेले आहे, कारण की ओम भूतकरचा अकाउंट हा प्रायव्हेट अकाउंट आहे आणि त्यांनी त्यांच्या अकाउंटवरती फोटो नाही टाकलेले आहे आणि ते विवाह बंधनात अटकलेले आहे। त्यांची बायकोचं नाव प्रेरणा सेठिया त्यांच्या बायकोचं नाव आहे आणि ती वन्यजीव संरक्षकवादी असल्याचं तिने तिच्या इंस्टा बायो मध्ये लिहिलेलं आहे आणि आता यांचं लग्न झालेलं आहे। ओम भूतकर विवाह बंधनात अटकलेला आहे। त्यांच्या लग्नामध्ये कोण कोण सामील झालेलं आहे त्याबद्दल जाणून घेऊया। त्यांच्या लग्नामध्ये अभय महाजन, पन पेठे आणि आलोक राजवाडे हे देखील हे कलाकार त्याच्या लग्नामध्ये सामील झाले होते। हे कलाकारांनी उपस्थिती लावलेली होती लग्नात आणि ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल आणि त्यांना त्यांचे चाहते शुभेच्छा सुद्धा लग्नासाठी शुभेच्छा सुद्धा देत आहे। तुंबाची मंजुला या चित्रपटाच्या यशानंतर ओम भूतकरने नवीन आयुष्याची सुरुवात केलेली आहे आणि आता तो लग्न बंधनात अटकलेला आहे। तसं त्यांनी 2004 मध्ये छोटा सिपाही या चित्रपटातून त्याने कला क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं होतं आणि त्याने आता प्रवीण तरडेचा चित्रपट देऊळ बन या चित्रपटामध्ये सुद्धा दिसलेला आहे। मुंशी पॅटर्न या चित्रपटामुळे ओम भूतकर घराघरामध्ये पोहोचलेला होता। आता येणाऱ्या काळामध्ये तो खासबा या चित्रपटामध्ये सुद्धा झलकणार आहे। आता येणाऱ्या काळात त्याचा खासबा चित्रपट येणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्ते। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओम भूतकर यांनी गुपचूप लग्न बंधनात अटकलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। ओम भूतकर यांना आपण राव रंबा तुंबाची मंजुला या चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे आणि आता ह्यांनी गुपचूप विवाह बंधनात अटकलेले आहे। त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ते फोटो त्यांनी त्यांच्या अकाउंटवर न टाकता त्याचे मित्रांनी हे फोटो शेअर केलेले आहे, कारण की ओम भूतकरचा अकाउंट हा प्रायव्हेट अकाउंट आहे आणि त्यांनी त्यांच्या अकाउंटवरती फोटो नाही टाकलेले आहे आणि ते विवाह बंधनात अटकलेले आहे। त्यांची बायकोचं नाव प्रेरणा सेठिया त्यांच्या बायकोचं नाव आहे आणि ती वन्यजीव संरक्षकवादी असल्याचं तिने तिच्या इंस्टा बायो मध्ये लिहिलेलं आहे आणि आता ह्यांचं लग्न झालेलं आहे। ओम भूतकर विवाह बंधनात अटकलेला आहे। त्यांच्या लग्नामध्ये कोण कोण सामील झालेलं आहे त्याबद्दल जाणून घेऊया। त्यांच्या लग्नामध्ये अभय महाजन, पन पेठे आणि आलोक राजवाडे हे देखील हे कलाकार त्याच्या लग्नामध्ये सामील झाले होते। हे कलाकारांनी उपस्थिती लावलेली होती लग्नात आणि ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल आणि त्यांना त्यांचे चाहते शुभेच्छा सुद्धा लग्नासाठी शुभेच्छा सुद्धा देत आहे। येणाऱ्या काळामध्ये तो खासबा या चित्रपटामध्ये सुद्धा झलकणार आहे। आता येणाऱ्या काळात त्याचा खासबा चित्रपट येणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओम भूतकर यांनी गुपचूप लग्न बंधनात अटकलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। ओम भूतकर यांना आपण राव रंबा तुंबाची मंजुला या चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे आणि आता ह्यांनी गुपचूप विवाह बंधनात अटकलेले आहे। त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ते फोटो त्यांनी त्यांच्या अकाउंटवर न टाकता त्याचे मित्रांनी हे फोटो शेअर केलेले आहे, कारण की ओम भूतकरचा अकाउंट हा प्रायव्हेट अकाउंट आहे आणि त्यांनी त्यांच्या अकाउंटवरती फोटो नाही टाकलेले आहे आणि ते विवाह बंधनात अटकलेले आहे। त्यांची बायकोचं नाव प्रेरणा सेठिया त्यांच्या बायकोचं नाव आहे आणि ती वन्यजीव संरक्षकवादी असल्याचं तिने तिच्या इंस्टा बायो मध्ये लिहिलेलं आहे आणि आता ह्यांचं लग्न झालेलं आहे। ओम भूतकर विवाह बंधनात अटकलेला आहे।
त्यांच्या लग्नामध्ये कोण कोण सामील झालेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। त्यांच्या लग्नामध्ये अभय महाजन, पन पेठे आणि आलोक राजवाडे हे देखील कलाकार त्याच्या लग्नामध्ये सामील झाले होते। हे कलाकारांनी उपस्थिती लावलेली होती लग्नात आणि ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल आणि त्यांना त्यांचे चाहते शुभेच्छा सुद्धा लग्नासाठी शुभेच्छा सुद्धा देत आहे। तुंबाची मंजुला या चित्रपटाच्या यशानंतर ओम भूतकरने नवीन आयुष्याची सुरुवात केलेली आहे आणि आता तो लग्नबंधनात अटकलेला आहे। तसं त्यांनी 2004 मध्ये छोटा शिपाई या चित्रपटातून त्याने कला क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं होतं आणि त्याने आता प्रवीण तरडेचा चित्रपट देऊळ बन या चित्रपटामध्ये सुद्धा दिसलेला आहे। मुंशी पॅटर्न या चित्रपटामुळे ओम भूतकर घराघरामध्ये पोचलेला होता। आता येणाऱ्या काळामध्ये तो खासबा या चित्रपटामध्ये सुद्धा झलकणार आहे। आता येणाऱ्या काळात त्याचा खासबा चित्रपट येणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्ते। आज या व्हिडिओमध्ये ओम भूतकर यांनी गुपचूप लग्नबंधनात अटकलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये ओम भूतकर यांना आपण राव रंबा, तुंबाची मंजुला या चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे आणि आता ह्यांनी गुपचूप विवाह बंधनात अटकलेले आहे। त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ते फोटो त्यांनी त्यांच्या अकाउंटवर न टाकता त्याचे मित्रांनी हे फोटो शेअर केलेले आहे कारण की ओम भूतकरचा अकाउंट हा प्रायव्हेट अकाउंट आहे आणि त्यांनी त्यांच्या अकाउंटवरती फोटो नाही टाकलेले आहे आणि ते विवाह बंधनात अटकलेले आहे। त्यांची बायकोचं नाव प्रेरणा सेठिया त्यांच्या बायकोचं नाव आहे आणि ती वन्यजीव संरक्षकवादी असल्याचं तिने तिच्या इंस्टा बायो मध्ये लिहिलेलं आहे आणि आता ह्यांचं लग्न झालेलं आहे। ओम भूतकर विवाह बंधनात अटकलेला आहे। त्यांच्या लग्नामध्ये कोण कोण सामील झालेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। त्यांच्या लग्नामध्ये अभय महाजन, पन पेठे आणि आलोक राजवाडे हे देखील कलाकार त्याच्या लग्नामध्ये सामील झाले होते। हे कलाकारांनी उपस्थिती लावलेली होती लग्नात आणि ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल आणि त्यांना त्यांचे चाहते शुभेच्छा सुद्धा लग्नासाठी शुभेच्छा सुद्धा देत आहे। तुंबाची मंजुला या चित्रपटाच्या यशानंतर ओम भूतकरने नवीन आयुष्याची सुरुवात केलेली आहे आणि आता तो लग्नबंधनात अटकलेला आहे। तसं त्यांनी 2004 मध्ये छोटा शिपाई या चित्रपटातून त्याने कला क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं होतं आणि त्याने आता प्रवीण तरडेचा चित्रपट देऊळ बन या चित्रपटामध्ये सुद्धा दिसलेला आहे। मुंशी पॅटर्न या चित्रपटामुळे ओम भूतकर घराघरामध्ये पोचलेला होता। आता येणाऱ्या काळामध्ये तो खासबा या चित्रपटामध्ये सुद्धा झलकणार आहे। आता येणाऱ्या काळात त्याचा खासबा चित्रपट येणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्ते।